मेहकर उपविभागीय अधिकारी कार्यालयात मोठी धडक कारवाई। 20,000 रुपयाची लाच घेताना सहाय्यक महसूल अधिकारी अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात। या कारवाईने बुलढाणा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठा सापळा कारवाई करत सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला रंगेहात पकडले आहे। मिळालेल्या माहितीनुसार कैलास भगवान मुरकुट वय 46 वर्षे हे सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी कार्यालय मेहकर येथे कार्यरत होते। तक्रारदार हे पेशाने वकील असून त्यांच्या पक्षकारांच्या जमीन प्रकरणातील फेरफार रद्द करण्यासाठी दाखल अपिलावर अंतिम आदेश झाला होता। त्या आदेशाची मूळ प्रत संबंधित अधिकाऱ्यांकडे होती। तक्रारदाराने आदेशाची प्रत मागितली असता ती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी 20,000 रुपयाची लाच मागितल्याची तक्रार अँटी करप्शन ब्युरो वाशिम येथे करण्यात आली होती। तक्रारदार माहिती मिळता वाशिम येथील एसीबी पथक मेहकर येथे दाखल झाले। त्यानंतर प्रकरणाची पडताळणी करण्यात आली। 16 एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कक्षात सापळा रचण्यात आला। यावेळी तक्रारदाराकडून 20,000 रुपये स्वीकारताना कैलास मुरकुट यांना रंगेहात पकडण्यात आले। कारवाई करण्यात वाशिम टीमचे योगदान लाभले। सापळा अधिकारी जगदीश परदेशी, पोलीस उपअधीक्षक एसीबी वाशिम, पथकातील कर्मचारी नितीन टोलाकर, योगेश खोटे, मंगेश देवकाते, चालक कर्मचारी बाप्पू बांगर, पोलीस अधीक्षक एसीबी अमरावती परिक्षेत्र, सचिंद्र शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक एसीबी अमरावती परिक्षेत्र या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। कोणतेही शासकीय कर्मचारी लाच मागत असल्यास तात्काळ अँटी करप्शन ब्युरोशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। अशाच बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या, विश्वासार्ह आणि धडाकेबाज बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।